नमस्कार मित्रांनो, मी सनंद मोरे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचे दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. आळंदी येथील एका विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये न्याहारी करून आळंदी दर्शनासाठी निघत आहोत. माझ्यासोबत लोणंद येथील इस्कॉनचे सर्व सदस्य आलेले आहेत. तर मग चला आळंदीत दर्शन करूया. या ठिकाणी आपण आळंदीतील एक चौक पाहत असून या ठिकाणाहून चारी बाजूला रस्ते जातात. याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपणास ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर लागते. आळंदी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात असणारे एक गाव आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधी स्थळ आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी 2 गावे पुणे जिल्ह्यात आहेत. हे ठिकाण पुण्यापासून 25 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला फार मोठे महत्त्व आहे. ही आळंदी मंदिरासमोर असणारी बाजारपेठ आपण पाहत आहोत. दोन्ही बाजूस वेगवेगळी दुकाने आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी 16व्या शतकात एक सुंदर समाधी मंदिर बनवले गेले. आषाढ किंवा ज्येष्ठ महिन्यात संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीपासून पंढरपूरला जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबांच्या दर्शनासाठी जातात. आळंदी हे गाव इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वरांनी जी संजीवनी समाधी घेतली तेथे अजान वृक्ष आजही तेथेच आहे. जवळजवळ 750 वर्षे जुना असा हा वृक्ष कधीही सुकला नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.